नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऐश्वर्या त्या स्पर्धेवरील एका माणसाला भेटते आणि त्याला म्हणत असते की मी तुम्हाला जे पैसे दिले होते ते पैसे तुम्ही घेतलेत, ते पैसे तुम्ही खरचले सुद्धा, त्यामुळे आता मात्र ते पैसे मला परत देऊ सुद्धा नका, ते मला चालेल, पण त्या अगोदर माझं एक काम तुम्हाला करावं लागेल, पण त्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला आणखीन 2 लाख रुपये देते. तेव्हा मात्र आता 2 लाख रुपये ऐकल्यानंतर तो माणूस म्हणतो की इतके पैसे, एवढे पैसे तुम्ही मला का देतात? तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की सिंपल आहे, तुम्ही श्री आणि सो ह्या स्पर्धेच्या टीम मध्ये आहात, तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की नेक्स्ट डे ला कोणता खेळ खेळणार आहे ही माहिती फक्त आदल्या दिवशी तुम्ही मला द्यायची, आणि ते पण इन डिटेल्स मध्ये एकदम गुपचूप आणि चिडीचूप. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की अहो मॅडम, परंतु असं कसं शक्य आहे? अहो मॅडम, माझी नोकरी सुद्धा याने जाऊ शकते, आणि तसंही स्पर्धकांना खेळाची माहिती अगोदर कळू नये या असा नियम सुद्धा आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो नियम तर हे मोडण्यासाठी असतात, मी तर तुम्हाला असं म्हणते की जेथे तुम्हाला भीती वाटते तेथे नोकरी करूच नये, आणि हे बघा मी तुम्हाला 2 लाख रुपये देते की नाही, मग तुम्हाला नोकरी करण्याची काय गरज आहे? बरं ठीक आहे, चला मी तुम्हाला अजून एक ऑफर देते, आणि ही स्पर्धा जर मी जिंकले तर मी माझ्याच कंपनीत तुम्हाला नोकरी देते, चला बरं मग आहे का नाही तुम्हाला ही ऑफर मंजूर? तेव्हा मात्र आता तो माणूस विचारतो की खरंच? तर ऐश्वर्या म्हणते की हो, कारण खोटं बोलणं ही माझ्या रक्तातच नाही, त्यामुळे मी तुम्हाला जी ऑफर देणार आहे ती खरंच देणार आहे. अहो सुनील दादा, मी तुम्हाला माझ्या मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी देते, त्यामुळे तुमच्यासाठी ही ऑफर आहे की नाही? तेव्हा आता सुनील हा ऐश्वर्याच्या बरोबर आता ह्या खोट्या बातामध्ये अडकतो, आणि तिला आता सर्व काही डिटेल्स तो द्यायला तयार होतो, आणि सुनील लगेच म्हणतो की ठीक आहे मॅडम, मी तुमची मदत करायला तयार आहे, आणि आता जसे तुम्ही मला सांगता अगदी तसेच होईल. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या खुश होते. ऐश्वर्या म्हणते की आता श्री आणि सो ही स्पर्धा आहे ती केवळ मी आणि मी जिंकणार. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी आणि ऋषिकेश, ओवी या तिघांची, आता ओवी मस्त त्या दोघांची प्रॅक्टिस घेत असते, आणि हातामध्ये एक लांब अशी दोरी धरली जाते, आणि ओवी ही त्याच्या मधोमध अगदी सेंटरला आता तेथे कापड बांधत असते. तर आता ऋषिकेश म्हणत असतो की व्हायला नको की सेंटर नव्हते म्हणून हरले म्हणून, असं तो जानकीकडे पाहत म्हणतो. तर आता जानकी म्हणते की ओवी मॅडम, अहो जरा नीट सेंटर व्यवस्थित आहे की नाही ते चेक करा. तर ओवी म्हणते की हो आहे. तर सेंटर मात्र आता लगेच जी त्यांचं खेळ सुरू असतो त्याला सुरुवात होते. तेव्हा आता ओवी 1 2 3 असे आकडे मोजते आणि लगेच सुरुवात करायला सांगते. तेव्हा मात्र आता जानकी ही आपल्याकडे दोरी खेचत असते आणि ऋषिकेश आपल्याकडे खेचत असतो. ओवी म्हणते की आई, अगं खेच लवकर, तुझ्याकडे ही दोरी खेच, अगं तुला बाबांना हरवायचं आहे, खेच ना तू दोरी. तेव्हा ऋषिकेश अगदी अलगद ती दोरी आपल्याकडे ओढत असतो, आणि जानकी अगदी प्रयत्न करत असते, अगदी कचोट्याने ती दोरी ओढत असते. तेव्हा ऋषिकेशला हसायला येतं. ऋषिकेश म्हणतो की अहो जानकी मॅडम, इतका मोठा नांगर तुम्ही ओढलास, मग तुम्हाला ही रस्सी खेचता येत नाही? तेव्हा आता जानकी जोरात अशी ओढते, दोघेही अगदी कसोट्याने ती दोरी ओढत असतात. तर ओवी म्हणते की बाबा खेचा, तुम्हाला आउट व्हायचं नाही, खेचा. तर आता जानकी आणि ऋषिकेश मात्र एकमेकांकडे ती दोरी ओढत असतात. जानकी अगदी अगदी जोराची अशी ताकद लावते आणि दोरी ओढत असते. ऋषिकेश सुद्धा आता जानकी अगदी पुढे जाते म्हणून तो लगेच परत आपली जास्त ताकद लावतो आणि ती रस्सी खेचत असतो. तेव्हा मात्र आता दोघेही अगदी कचोट्याने ओढत असतात, आणि दोघांनी पूर्णपणे आता एकमेकांना ओढण्यासाठी ताकद लावली असते, आणि दोरी ओढता मात्र आता ऋषिकेश एकदा जोराची अशी दोरी ओढायला जातो. ओवी ही जोरात ओढत असते की बाबा अहो ओढा लवकर, आई जिंकेल. आणि जानकी आता बाउंड्री पर्यंत आलेली असते, आणि अगोदर मात्र ऋषिकेश बाउंड्री पर्यंत येतो आणि परत तो दोरी खेचत मागे जातो. तेव्हा मात्र आता एकदाचा असा जोर लावल्यानंतर मात्र ऋषिकेश जोराची दोरी ओढतो, आणि जानकी डायरेक्ट आता ऋषिकेशच्या अंगावर जाऊन पडते. दोघे एकमेकांच्या मिठीत येतात आणि रोमॅन्टिक होऊन एकमेकांकडे बघून हसतात, पाहत असतात, अगदी एकमेकांच्या मिठीत असतात. तर ओवी आता अगदी पाहतच असते की नक्की ह्या दोघांचं काय सुरू आहे ते, म्हणून आता ती अगदी डोळे मोठ्याने असे मोठे करते आणि लगेच त्या दोघांजवळ येते, आणि त्या दोघांना आता असं एकत्र पाहून जोराची अशी शिट्टी वाजवते. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश लगेच आता त्या स्वतःच्या प्रेमातून बाहेर येतात, आणि लगेच अगदी लाजूनच उभे राहतात. ऋषिकेश अगदी खुशून उठतो आणि म्हणतो की मी जिंकलो. ओवी, अगं तुझ्या आईला मी हरवलं. जानकी म्हणते की काय बोलतात तुम्ही? अहो असं कसं? अहो तुम्ही तर अगोदर पुढे चालत आला, आणि मग तेव्हा आता ओवी लगेच म्हणते की आई थांब, आणि बाबांना
ऋषिकेशना सुद्धा म्हणते की तुम्ही सुद्धा शांत राहा, मी डिसाईड करेन की कोण जिंकले ते. ऋषिकेश म्हणतो की हो हो कर बरं. तेव्हा जानकी तर ऋषिकेशला म्हणते की तिला बरोबर कळतं की तुम्ही चिटिंग करतात म्हणून. तर आता ऋषिकेश म्हणतो की हो हो तिला सगळं काही कळतं. तेव्हा आता ओवी म्हणते की ऋषिकेश रणदिवे उर्फ माझे बाबा या फेरीमध्ये जिंकलेले आहेत म्हणून आता ऋषिकेशचा ओवी हात धरते आणि अगदी ती दोघेही हात वर करून जानकीला सांगत असतात. जानकी आता ओवीकडेच पाहत असते. जानकी आता त्या दोघांकडे पाहता पाहता हसते सुद्धा. तर आता ओवी आणि ऋषिकेश एकमेकांना लगेच मिठी मारतो. तेव्हा आता ओवी लगेच बाबांना कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते. तर आता लगेच जानकी ओवीला म्हणते की हो हो बाबांना काँग्रेस बोलते. अगं तुझे बाबा जिंकले आहेत खरी, पण हे असं नाही चालणार. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय? तर ओवी विचारते की म्हणजे आई तुला नेमकं काय म्हणायचं. तेव्हा जानकी म्हणते की अगं कॉम्पिटिशन मध्ये कपल्स विरुद्ध कपल्स आहेत आणि त्यामुळे मला तुम्ही इझिली खिचू शकलात. आपण आपल्या समोर जे कपल असणार आहे त्याचं काय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं असं काय, परंतु प्रॅक्टिस तर करताना मी तुझ्या सोबतच करणार आहे, समोरच्या कपल बद्दल करणार आहे का. त्यामुळे जानकी हे बघ अगं समोर आता कोणीही येऊन दे, मी तर मुळशीचा कुस्ती पटू आहे हे तू विसरलीस का. म्हणून आपली मिशी आहे ती तोऱ्यात असं धरतो आणि अगदी तोऱ्यात म्हणतो विसरलीस का तू आता. तर जानकी म्हणते की हो ते तर माझ्या लक्षात आहे, पण तुम्ही मात्र लक्षात ठेवा मला आत्ता जसं खेचलं ना तुम्ही तसं समोरच्या कपलला नाही खेचायचं. तेव्हा आता ऋषिकेश मुद्दाम हसतो आणि हे खरंच खूप नाईस आहे असं जानकीला मुद्दाम म्हणतो. तेव्हा आता जानकी ओरडते की ऋषिकेश, आणि तेवढ्यात मात्र फोन येतो. तर ऋषिकेश धावतच फोन घ्यायला जातो. तेव्हा जानकी लगेच आता ओवीला म्हणत असते की काय ग तुझे बाबा जिंकलेत म्हणून इतकी खुश झाली. तर आता ऋषिकेश फोन उचलतो आणि हॅलो असे म्हणतो. तेव्हा मात्र आता तिकडून जे काही श्री आणि सो या स्पर्धेमध्ये ऑर्गनाईज करणारी जी टीम आहे तर त्यातील एका व्यक्तीचा हा फोन असतो आणि तुम्ही ऋषिकेश रणदिवेच बोलतात ना असं विचारतो. तर ऋषिकेश म्हणतो की हो हो. तेव्हा मात्र आता आणि सर तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची होती की जे 6 कपल्सच्या आपल्याला निवडायच्या होत्या त्या कपल्सपैकी तुमची कपलची निवड झालेली आहे. तर ते ऐकून आता ऋषिकेश अगदी खुश होतो आणि थँक्यू सो मच असं खुश होऊन तो म्हणतो. तेव्हा मात्र आता ते जे काही व्यक्ती आहे तर ते म्हणतात की हो हो आणि त्यासाठी आता तुम्ही तयारीला लागा, आता तुमची निवड तर झालेली आहे. तर ऋषिकेश लगेच फोन ठेवतो, धावतच आता ओवी आणि जानकी जवळ येतो आणि अगदी खुश होऊन म्हणत असतो की जानकी ओवी आपली आता त्या स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे. ते ऐकून आता जानकी आणि ओवी या दोघींना खूप असा आनंद होतो. ओवी तर अगदी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते. जानकी आणि ओवी एकमेकींना टाळे देतात आणि उड्या मारायला सुरुवात करतात. जानकी ही घट्ट ऋषिकेशला सुद्धा मिठी मारते आणि ओवीला सुद्धा. तर ओवी ही दोघांना मिठ्या मारत म्हणते की आई आणि बाबा तुम्हाला दोघांना सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा आता जानकी खुशून म्हणते की आपल्या दोघांची तर निवड झालेली आहे, पण सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या, सौमित्र भाऊजी, अवंतिका यांची सुद्धा निवड झाली असेल ना. तेव्हा मात्र आता ऋषिकेश लगेच शांत होतो आणि तो जानकीकडे एकटक रागाने पाहत असतो. तेव्हा जानकी आता स्वतःला शांत करते आणि आता ऋषिकेश काही उत्तर देत नाही. त्यानंतर मात्र आता इकडे रणदिवेंच्या घरामध्ये आजी ही जोरजोराने सारंग ऐश्वर्या असा आवाज देत असते. तर आता सारंग आणि ऐश्वर्या बाहेर येतात. तर आता सारंग वरूनच येत असताना आजीला विचारतो की काय ग आजी काय झालेस, तू कशाला इतकं ओरडतेस. तेव्हा आजी म्हणते की अरे आनंदाची बातमी आहे, या लवकर खाली. तेवढ्यात अवंतिका आणि सौमित्र सुद्धा आपल्या रूममधून बाहेर येतात. तर आता सौमित्रा सुद्धा येते आणि काय ग आई काय झाले. तर आई आता पेढे आपल्या हातामध्ये घेते आणि आनंदाची बातमी आहे पेढे खायला या असं ओरडत असते. तेव्हा सारंग लगेच आजीला म्हणतो की अगं तू कशाला इतकी घाई करतेस, गुंडू येण्यासाठी आता अजून खूप असा वेळ आहे, तू कशाला इतकी घाई करते, लगेच हे पेढे वाटतेस. तेव्हा ऐश्वर्या लगेच सारंगला जोराचा धक्का देते की सारंग. तेव्हा आजी ही सारंगला पेढा भरवत म्हणते की अरे त्यावेळेस तर मी तुला लाडू भरवेल, परंतु सध्या मात्र तू हा पेढा घे. आणि त्याला अगदी प्रेमाने तो पेढा भरवते आणि ऐश्वर्याला सुद्धा पेढा भरवते आणि अवंतिका सौमित्र यांना दोघांना सुद्धा ती पेढा भरवते. तर मात्र आता लगेच सुमित्रा विचारते की अगं आई तू त्यांना पेढा भरवतेस, परंतु इतकं आनंदाची काय अशी बातमी आहे, काय झाले. तेव्हा आजी आता सांगायला सुरुवात करते की अगं श्री आणि सोची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये आता ज्या 6 जोडप्यांची निवड होणार होती त्यात आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांची तर आता निवड झालेली आहे. असं म्हटल्यानंतर आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना खूप असा आनंद होतो. अगदी जोरात उड्या मारायला ते अगदी किंचाळून सुरुवात करतात. अगदी दोघे एकमेकांच्या हातामध्ये हातात देऊन अगदी गोल गिरके घ्यायला सुरुवात करतात. ऐश्वर्या म्हणते की वाव सारंग खरंच मी तुम्हाला
तुम्हाला सांगितलं होतं की आपलं दोघांचं यात सिलेक्शन होणार म्हणजे होणारच। तेव्हा सारंग सुद्धा अगदी खुश होऊन म्हणतो की हो ना ऐश्वर्या, अहो तुम्ही जसं म्हणतात ना अगदी तसंच होतं। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो की नाही मग? तर आजी म्हणते की अगं ऐश्वर्या, तू सौमित्र आणि अवंतिका या दोघांची सुद्धा त्यात नावं होती, त्यांनी सुद्धा फॉर्म भरला होता आणि हे बघ ऐकून घे, मग त्या दोघांची सुद्धा यात या स्त्री आणि सोच्या स्पर्धेत निवड झाली आहे। तेव्हा अवंतिका आणि सौमित्र या दोघांना इतका आनंद होतो, डायरेक्ट त्या आता सर्वांसमोर एकमेकांना टाळ्या वाजवत मिठीच मारतात। तर आता आजी म्हणते की लांब लांब इतका आनंद साजरा करू नका, म्हणून ते दोघेही आता लांब उभे राहतात आणि दोघेही एकमेकांकडे बघत अगदी खुश होऊन हसतात, कारण त्या दोघांना सुद्धा आता खूप असा आनंद होतो। तेव्हा मात्र आता आजी म्हणते की आज मला इतका आनंद झालेला आहे की माझ्या दोन्ही सुना आणि दोन्ही नातू यांनी या रणदिवे घराण्यांचं नाव अगदी उज्ज्वल करून टाकलेलं आहे, त्यांची निवड झाली ही काही कमी बातमी आहे का? म्हणून आजीला खूप असा आनंद होतो आणि सुमित्रा सुद्धा आता खूप अशी खुश होते। तेव्हा सौमित्र लगेच ऐश्वर्या आणि सारंग या दोघांकडे बघत म्हणतो की आता बघूयात की ही स्पर्धा कोण जिंकतंय ते। तेव्हा मात्र आता जिंकवा मात्र कोणी पण, परंतु आता मात्र तुम्ही सगळे जोमाने खेळा, आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशीच आहेत। तेव्हा अवंतिका आणि सौमित्र लगेच सुमित्राच्या पाया पडतात आणि तिचा आशीर्वाद घेतात। तर आता सुमित्रा सुद्धा अगदी खुश होऊन त्यांना आशीर्वाद देते की असेच खुश राहा आणि अगदी छान खेळा बरं का। तेव्हा आजीच्या सुद्धा पाया पडतात। तर सारंग लगेच ऐश्वर्याला म्हणतो की चला ऐश्वर्या, आता आपण सुद्धा पाया पडूयात। ऐश्वर्या म्हणते की हो हो। तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग सुद्धा दोघींच्या पाया पडतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात। तेव्हा आता आजी लगेच म्हणते की ऐश्वर्या, मी तुला आता खरं सांगू का, माझी सर्व काही भिस्त तुझ्यावर आहे, ही स्पर्धा तुलाच जिंकायची आहे। तेव्हा सुमित्रा लगेच आजीकडे पाहायला सुरुवात करते आणि अवंतिका सौमित्र सुद्धा। ऐश्वर्या लगेच खुश होऊन म्हणते की आजी डोंट वरी, अहो ही स्पर्धा मीच जिंकणार आहे आणि ते बक्षीस सुद्धा माझंच आहे, असं अवंतिका आणि सौमित्र या दोघांकडे बघत अगदी ॲटिट्यूड मध्ये म्हणत असते। तेव्हा मात्र ऐश्वर्या आता पुढे म्हणते की फक्त ते बक्षीस मला घरी आणायचं बाकी आहे। तर ते ऐकून आता सौमित्र लगेच म्हणतो की म्हणजे वा, सेटिंग तर लावलेली दिसते आणि चिटिंग करून सुद्धा सर्व काही झालेले दिसतंय। सारंगला लगेच आता ऐश्वर्याचं हे जे काही सौमित्राने अपमान केलेला आहे हे बघून लगेच राग येतो, त्याच्या लगेच नाकाला झोंबतं। तो लगेच सौमित्राला म्हणतो की आई बघ कसा लगेच मध्ये बोलला। आणि सौमित्र अवंतिकाला या दोघांना रागाने पाहत म्हणतो की मी तुला सांगून ठेवतो, माझ्या बायकोचं कोणी अपमान करायचं नाही आणि तिला असे टोमणे नाही मारायचे, दादा वहिनी मी तुम्हाला सांगून ठेवतो। तेव्हा अवंतिका म्हणते की अहो सारंग भाऊजी, आम्ही मस्करी करत होतो, एवढं चिडायची काही गरज नाही आणि ते काय आहे असं माहिती आहे का? अहो ऐश्वर्या किती प्रामाणिक आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे। तेव्हा सारंगला पुन्हा राग येतो। सारंग लगेच रागाने म्हणतो की हो का, असं आहे तर मग आम्हाला सुद्धा माहिती आहे, चांगलंच माहिती आहे की तुम्ही दोघांनी या स्पर्धेत भाग का घेतला आहे ते। मला या स्पर्धेचं काही घेणे देणं नाही, तुमचा काही संबंध नाही, तरी सुद्धा तुम्ही मुद्दाम या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि मुद्दाम तुम्ही तुमचं नाव नोंदवलं, कारण तुम्हाला या स्पर्धेमध्ये राहून दादा आणि वहिनी या दोघांना मदत करायची आहे, म्हणून तुम्ही यात भाग घेतला। तेव्हा सौमित्र लगेच पुढे येतो। सौमित्र म्हणतो की सारंग, अरे आम्हाला तर हेच करायचं आहे, मग नक्की तुला हे सर्व कळले कसे आणि काय? ही ऐश्वर्या आमच्या रूमच्या बाहेर फिरकलीस की काय आणि चोरून ऐकत होती? तेव्हा ऐश्वर्या लगेच रागाने पाहत असते आणि लगेच सौमित्रला म्हणते की हे बघ असं काही बोलू नकोस। तेव्हा लगेच सारंग लगेच भांडायला उठतो आणि हे बघ दादा, माझी बायको असली काही कामं करत नाही हे तुला कळले ना, आणि हे बघा माझी बायको तर असली कोणतेही कामं करतच नाही, परंतु तुमचे जे काही धंदे सुरू आहे ना ते अगोदर बंद करा। तर आता दोघांमध्ये भांडण सुरू होतं। तर सुमित्रा पुढे येते आणि दोघांच्या हाताला धरते, पुरे करा, अरे स्पर्धा तर अजून सुरू व्हायची आणि तुम्ही तर येतेच भांडत बसला। तेव्हा आता सौमित्र हा सारंग आणि ऐश्वर्या दोघांकडे बघत अवंतिकाला म्हणतो की चल अवंतिका, आपल्याला इव्हेंट लोकेशनला जायचं आहे। तेव्हा आता सौमित्र आणि अवंतिका ही दोघेही निघून जातात। तर ऐश्वर्या म्हणते की खरंच काय कमाल आहे या दोघांची, म्हणजे त्या परक्या लोकांना मदत करायची चिटिंग करतात, मात्र हे दोघेही स्वतः आणि आरोप मात्र माझ्यावर करत असतात। तेव्हा सारंग म्हणतो की नाहीतर काय? तर ऐश्वर्या म्हणते की बरं सारंग, तुम्ही एकदम बरोबर केलं, कारण एकदम तुम्ही यांना सुनावलं आणि आज मात्र तुम्ही डायरेक्ट तोंडावरच्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी बोललात ना, खरंच मला फार असं बरं वाटलं, हो की नाही आई? तेव्हा सुमित्राला मात्र आता हे ऐश्वर्याचं म्हणणं पटत नाही आणि सारंगचं सुद्धा। तेव्हा आता सुमित्रा काही उत्तर देत नाही आणि मी आलेच असे बोलून ती आता आतमध्ये निघून जाते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बरं सारंग, अहो चला आपल्याला तिकडे जाण्यासाठी उशीर होतोय, त्या लोकेशनला आपल्याला जायचं आहे, चला मग आता आपण सुद्धा निघूयात, त्याकडे लक्ष देऊ
देऊ नका. तेव्हा आता सारंग म्हणतो की चला या आजीच्या पाया पडा. तेव्हा दोघेही आता आजीच्या पाया पडतात आणि सारंग म्हणतो की आजी आशीर्वाद द्या मला. तेव्हा मात्र आजी म्हणते की हो हो जिंका आणि बक्षीस मात्र घेऊन या. तेव्हा ते दोघेही आता निघून जातात. तर आजी म्हणते की चला आता बघूयात की ही स्पर्धा कोण जिंकतंय म्हणून. तर आता इकडे स्पर्धेला अगदी सुरुवात होते. सर्वजण स्पर्धेसाठी हजर असतात व जोडपे तेथे आलेले असतात. जानकी ऋषिकेश अगदी मस्त तयार होऊन येतात. सौमित्रा आणि अवंतिका सुद्धा आणि ऐश्वर्या सारंग सुद्धा सर्व काही जोडपी अगदी हा खेळ खेळण्यासाठी उत्सुक असतात. तेव्हा आता ऑर्गनाईज करणारी जी टीम आहे तर ते आता विनोद जे असतात तर ते आता सर्वांना सांगतात की एक मिनिट तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या आणि आम्ही तुम्हाला या स्पर्धेसाठी काही अगदी कॉस्ट्युम देणार आहोत आणि हे काही साधेसुधे कपडे नाही, मराठमोळे पारंपरिक असे कपडे असणार आहेत. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच विचारते की हॉट म्हणजे ही पारंपरिक कपडे, मग आता साड्या नेसून हे सर्व टास्क खेळायचे आहेत का? तेव्हा आता ते विनोदजी म्हणतात की हो. तर ऐश्वर्या म्हणते की हो काय हो, याला काय अर्थ आहे? काहीतरी सुटसुटीत असे कपडे असायला हवेत आणि काहीतरी म्हणतात की साड्या नेसून हे खेळ खेळायचे. तर आता जानकी लगेच म्हणते की नाही हो, मला तर ही कल्पना आवडली आणि तसं बघायला गेलं तर मेजॉरिटी स्त्रिया ह्या साड्या नेसतात आणि साड्या नेसूनच त्या घरातील काम करत असतात. तर आपण मात्र साडी नेसून गेम खेळायला काय हरकत आहे? तेव्हा जानकीचं हे बोलणं ऐकून ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना तर अगदी राग येतो, परंतु बाकीचे सर्वजण अगदी खुश होतात. ऑर्गनाईज करणारी टीम आहे ती सुद्धा आता जानकीचं हे बोलणं ऐकून अगदी खुश होतात आणि म्हणतात की करेक्ट, एकदम मॅडम तुम्ही जे काही बोललात ते अगदी करेक्ट. एक्झॅक्टली मॅम, अहो आम्ही सुद्धा याच गोष्टीचा विचार केला आणि ठरवलं महिलांसाठी साडी आणि पुरुषांसाठी धोतर आणि कुर्ता हा कॉस्ट्युम ठेवावा म्हणून आहे की नाही मज्जा. तेव्हा सारंग तर लगेच खुश होतो. सारंग म्हणतो की एकदम असं बेस्ट केलं तुम्ही, कारण धोत्रामध्ये मला माझ्या शेतीच्या मागच्या दिवसांची आठवण होईल. परंतु ऐश्वर्याला मात्र आता ही जो काही ड्रेस आहे तर तो मान्य नसतो. सारंग असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या आता डोक्याला हात लावते. तेव्हा सारंगचं लक्ष आता ऐश्वर्याकडे जातं आणि तो अगदी पाहतच असतो. तेव्हा ऐश्वर्या आता रागाने सारंगला म्हणते की सिरियसली सारंग. तेव्हा आता विनोदजी पुढे सांगतात की चला आता तयारीला लागा. तेव्हा आता प्रत्येकाला ज्याचे कॉस्ट्युम आहे तर ते दिले जातात आणि तेव्हा प्रत्येक कपल्स हे आपलं जे काही कॉस्ट्युम आहे ते बघून खूपच खुश होत असतात. तर आता सर्वांना ते कॉस्ट्युम वाटले जातात आणि जानकी अगदी खुश होऊन आपल्या ऋषिकेशला म्हणत असते की कोणतरी आता ह्या धोतर आणि कुर्त्यामध्ये खूप असं सुंदर दिसणार आहे. असं जेव्हा ती ऋषिकेशला म्हणते तेव्हा ऋषिकेश अगदी खुश होतो आणि जानकीकडे अगदी खुश होऊन पाहत असतो. अवंतिका आणि सौमित्रा आपले जे काही कॉस्ट्युम आहे तर ते चेक करतात. तर अवंतिका खुश होऊन म्हणते की एलो, ऑलरेडी एलो. आणि तसंही सौमी, अरे तुला लॉयर हे त्या काळ्या कपड्यातील ड्रेस बघून खरंच मला खूप कसा कंटाळ येतो. आज मात्र तू काहीतरी अशा वेगळ्या ड्रेसमध्ये दिसशील आणि धोत्रामध्ये तर तू कसा आता डॅशिंगच दिसशील. तेव्हा आता सौमित्र सुद्धा म्हणतो की मला तर वेगळंच असं टेन्शन आलेलं आहे. तेव्हा अवंतिका विचारते की काय रे? तेव्हा सौमित्र हसतो आणि म्हणतो की खेळताना माझं धोतर सुटलं नाही म्हणजे झालं. तेव्हा अवंतिकाला खूप असं आणखीन हसायला येते. अवंतिका हसून म्हणते की सौमी, अरे तू वेडा आहेस का? तेव्हा मात्र आता जे ऑर्गनाईज करणारे विनोदजी आहे तर ते पुढे विचारतात की मंडळी, तुम्हाला सर्वांना आपापली कॉस्ट्युम मिळाली असते, तुम्हाला सर्वांना ती कपडे आवडलीत का? तेव्हा मात्र आता सर्वजण हो हो करतात. तर आता विनोदजी पुढे म्हणतात की जशी आम्ही तुम्हाला 1 नंबरची कपडे दिलीत, 1 नंबर कपडे दिलेत ना, मग तसेच तुम्हाला आता आम्ही 1 नंबर देणार आहोत. त्यामुळे प्रत्येक कपलनी हा नंबर मात्र लक्षात ठेवायचा. त्यामुळे आता पहिला कपल आहे मिसेस जगताप आणि मिस्टर जगताप, त्यांना नंबर 1 देत आहोत. त्यानंतर मिस्टर सारंग आणि मिसेस ऐश्वर्या रणदिवे यांचं नाव घेतलं जातं आणि त्यांना 2 नंबरचा नंबर दिला जातो. यू आर नंबर 2 असं म्हटल्यानंतर आता अवंतिका सौमीला म्हणते की अरे बरोबरच आहे, जे 2 नंबरचे काम करतात ना त्यांना नंबर सुद्धा शेवटी 2 नंबरच मिळणार. त्यानंतर मात्र आता मिस्टर जोशी आणि मिसेस जोशी यांचं नाव घेतलं जातं आणि त्यांना 3 असा नंबर दिला जातो. त्यानंतर आता सौमित्र आणि अवंतिका यांचं नाव घेतलं जातं आणि त्यांना आता 4 नंबर दिला जातो. तेव्हा ते दोघेही खुश होतात. त्यानंतर आता 5 नंबरची जोडी आहे मिस्टर पाटणकर आणि मिसेस पाटणकर यांना 5 असा नंबर दिला जातो आणि आता फक्त शेवटची जी जोडी उरते मिस्टर ऋषिकेश आणि मिसेस जानकी रणदिवे यांचं नाव घेतल्यानंतर मात्र यू आर नंबर 6 असं म्हणलं जातं आणि त्यांना 6 असा नंबर दिल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश खुश होतात. तेव्हा आता सर्वांना नंबर दिल्यानंतर आता ऑर्गनाईज करणारे विनोद जे आहे तर ते पुढे सांगतात की हे बघा, प्रत्येक कपल्सला जे नंबर दिलेले आहे प्रत्येकाने ते नंबर्स आपले लक्षात ठेवायचे आणि तुम्हाला सर्वांना
या खेळाबद्दल मी तुम्हाला आता सर्वांना थोडीशी माहिती देतो। आणि हे बघा मंडळी, आपण ही स्पर्धा 6 कपल्स मध्ये का करत आहोत हे मी तुम्हाला सांगितले। आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपल्याला या खेळामध्ये 7 फेऱ्या ठेवलेल्या आहेत। आणि तुम्ही तर म्हणता की या खेळामध्ये 7च फेऱ्या अशा का ठेवल्या असतील, तेव्हा लगेच जानकी म्हणते की सप्तपदी। तेव्हा आता लगेच विनोदजी म्हणतात की एकदम करेक्ट, म्हणजे या खेळामध्ये आता ह्या 7 फेऱ्या म्हणजे लग्नातील 7 सप्तपदी आहे असं समजा। म्हणजे हे बघा, नवरा आणि बायको श्री किंवा सो हे अग्निभोवती असे फेऱ्या घेतात, म्हणजे तसेच एक एक करून 7 फेऱ्या तुम्हाला पार करायच्या आहेत। यात तुम्हाला स्वतःचं ध्येय पूर्ण करायचं आहे। म्हणजे हे बघा, पहिल्या फेरीपासून अगदी शेवटच्या फेरीपर्यंत जो कपल्स उत्तम कामगिरी करेल तोच हा खेळ खेळेल किंवा तोच हा खेळ जिंकेल असं। तेव्हा सर्व कपल्स खुश होतात। तर विनोदजी पुढे विचारतात की काय कपल्स? मग सर्वांना कळलंच असेल की आता ही स्पर्धा कशी आहे ते आणि कसं खेळायचं ते। तेव्हा आता सर्वजण हो असे म्हणतात। तर आता विनोदजी पुढे सांगतात की खेळ म्हटल्यानंतर नियम तर आले, त्यामुळे तुम्हाला लगेच मी नियम सुद्धा सांगून टाकतो। हे नियम मात्र मोडण्यासाठी नाही तर पाळण्यासाठी आहे, ही गोष्ट मात्र आता सर्वांनी अगोदर लक्षात ठेवा। तेव्हा आता ऐश्वर्या सुनीलकडे पाहायला सुरुवात करते आणि सुनील ऐश्वर्याकडे पाहत असतो। तेव्हा आता विनोदजी पुढे म्हणतात की हे बघा, नियम पहिल्याबद्दल सांगतात की हाजीर तो वजीर, म्हणजे काय, स्पर्धेला वेळेतच पोहोचायचं, कुणीही उशिरा आलेलं मला चालणार नाही। 1 मिनिट काय 2 मिनिटं ही तर खूप अशी लांबची गोष्ट राहिली, आणि जो उशिरा येईल त्याला मात्र आम्ही खेळातून बाद करू, हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा। आणि त्यानंतर मात्र आता नियम क्रमांक 2, नो चिटिंग, कोणी सुद्धा लबाडी करायची नाही। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश लगेच ऐश्वर्याकडे पाहायला सुरुवात करतात। तेव्हा विनोदजी नियम समजावत असतात की जर कोणत्याही चिटिंग करून कोणत्याही कपलला हरवण्याचा प्रयत्न जर केला आणि हे जर आमच्या जजच्या लक्षात आले, त्यामुळे जो कपल्स हा चिटिंग करत असेल त्याचे सर्व काही मार्ग काढून घेण्यात येतील, आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याला सर्व काही आता हे मार्ग देण्यात येतील। त्यामुळे कोणी सुद्धा अजिबात चिटिंग नाही करायची। आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे जजला कोणीही टच करायचं नाही। तेव्हा आता सारंग विचारतो की म्हणजे काय, तर ऐश्वर्या सांगते की जजला जज नाही करायचं। तेव्हा आता पुढे सांगितलं जातं की परीक्षकांचा जो काही निकाल असेल आणि तो निर्णय असेल तो अगदी अंतिम असेल, त्याला कोणीही आता चॅलेंज करायचं नाही। आणि हो मंडळी, जर तांत्रिक बाबीमुळे जर खेळात तुम्हाला काही अडचण आली, काही प्रॉब्लेम झाला, तर त्वरित मात्र ते आमच्या जज पर्यंत पोहोचवणं ही तुमचं कर्तव्य असेल, ती तुमची जबाबदारी असेल। आणि जर ते पोहोचवण्यासाठी उशीर झाला, ती बातमी पोहोचवलीच गेली नाही, तर मात्र तुम्हाला त्यांचे मार्क नाही दिले जाणार। त्यामुळे सर्वांनी ह्या गोष्टी ज्या काही आहे तर त्या काळजीपूर्वक ऐका आणि पाळा। त्यामुळे चला मंडळी, आता तुम्हाला सर्वांना ह्या स्पर्धेचे नियम मात्र कळाले असतील, तर सर्वजण स्पर्धक आता हो म्हणतात। त्यामुळे झाले आता सर्व काही, आता नियम तर झालेले आहेत। त्यामुळे आता खेळाला सुरुवात आपण उद्यापासून करणार आहोत। तेव्हा मंडळी, उद्यापासून पहिली फेरी होणार आहे। जर कुणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही आत्ताच विचारू शकता। तेव्हा तर सारंग लगेच उभा राहतो आणि तो उभा राहून म्हणतो की साहेब अहो, म्हणजे कसं, हे बघा, उद्या पहिला खेळ सुरू होणार आहे, मग उद्या कोणता खेळ असणार आहे तो प्लीज आम्हाला सांगतान का, म्हणजे आम्ही आज मात्र त्याची प्रॅक्टिस करून ठेवणार आहोत। तेव्हा आता सारंगच्या या बोलण्यावर सर्वजण हसायला सुरुवात करतात। ऐश्वर्या लगेच सारंगच्या हाताला धरते आणि खाली बसवते। सारंग अहो, असं कोणी विचारतात का असे जेव्हा सारंगला म्हणलं जातं, तेव्हा जज सुद्धा अगदी हसतात। आणि आता विनोदजी पुढे म्हणतात की अहो सर, अहो ही सरप्राईज असेल आणि काय खेळ असणार आहे हे फक्त फेरीच्या अगोदर कळवलं जाणार आहे, त्यामुळे तुम्ही मात्र अगोदर इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करू नका। आणि हे बघा, अजून एक गोष्ट, आणि खरं तर ही गोष्ट सिक्रेटच होती, परंतु तुम्हाला सांगायला मात्र काही हरकत नाही। शेवटच्या फेरीच्या अगोदर मात्र आम्ही तुम्हाला एक सरप्राईज देणार आहोत। तेव्हा ऐश्वर्या विचारते की सरप्राईज, आणि कसलं सरप्राईज? तेव्हा आता विनोदजी म्हणतात की मॅडम, तुम्ही दोघंही नवरा बायको शोभतात बर का। तेव्हा आता सर्व कपल्स हसायला सुरुवात करतात। तर ऐश्वर्या आणि सारंग सर्वांकडे पाहत असतात। तेव्हा आता लगेच विनोदजी पुढे म्हणतात की ते सरप्राईजच असणार आहे, आणि ते सरप्राईज शेवटच्या फेरीच्या अगोदरच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, आता नाही सांगू शकत। त्यामुळे चला आता सुरुवात करा। आणि आता हे बघा, सर्वांना आता खेळाबद्दल सर्व काही माहिती मिळाली आहे, सर्व नियम कळाले आहेत, आणि जे काही कपडे तुम्हाला दिले गेलेले आहेत सर्वांनी उद्या येताना मात्र हेच कपडे घालून यायचे आहेत, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा। तेव्हा आदित्य कश्यप म्हणत असतात की चला आता उद्या आपण सर्वांनी मैदानातच भेटूयात। तेव्हा आता सर्व कपल्स एकत्र आवाजात म्हणतात की थँक्यू, आणि सर्वजण टाळ्या वाजवतात। तेव्हा सर्व कपल्स उठतात आणि घरी जायला निघतात। तर ऐश्वर्या लगेच जो सुनील आहे त्या ऑर्गनाइज करणाऱ्या टीम मधील, तर त्याला खुणावते। तेव्हा तो सुद्धा तिला खुणावतो आणि
खेळाबद्दल माहिती देण्याचं काम तो आता ऐश्वर्याला करणार असतो। त्यानंतर आता जानकी घरी येते आणि भाजी निवडत असते तर ऋषिकेशला आवाज देते की ऋषिकेश अहो या ना इकडे, मी केव्हाची तुम्हाला आवाज देते हो। अहो ऋषिकेश आपल्याला उद्याच्या खेळाबद्दल जरा डिस्कस करायचं आहे, कुठे आहात आणि किती आवाज दिला, अहो तुम्ही ओवी सुद्धा पेक्षा लहान आहात, अहो आवाज तरी द्या ऋषिकेश तुम्ही काय करता। तेव्हा मात्र आता ऋषिकेश तो निळ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर घालून बाहेर येतो। तेव्हा ऋषिकेश अगदी आपली मिशी पिरगाळत म्हणतो की ओ कारभारीन अहो कसा दिसतो मी। तेव्हा आता जानकी सुद्धा अगदी आयटीतच उभी राहते, तोंडाला हात लावते आणि म्हणते की अगो बाई 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 अहो कारभारी तुम्ही तर खूपच झाक दिसायला लागलात। म्हणून जानकी आता गोल गोल अगदी फिरत ॲटिट्यूड मध्ये म्हणत असते। तेव्हा आता ऋषिकेशला हसायला येतं, अगदी राजविंडा आणि कुणाची दृष्ट लागायला मात्र नको असे दिसतात तुम्ही। तेव्हा मात्र आता ती ऋषिकेशची दृष्ट काढते, म्हणजे आपल्या डोळ्यातील काजळ लावून ती आता त्याच्या चेहऱ्याला लावते। तर ऋषिकेश म्हणतो की असं। तेव्हा जानकी सुद्धा अगदी लाजत ऋषिकेशकडे बघत म्हणते की वय तर, आणि खुशून दोघे अगदी हसतात। तेव्हा मात्र आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता जानकी विचार करते की सगळे मीडिया पार्टनर हे ऐश्वर्याच्या ओळखीचे आहेत। तेव्हा मात्र आता जो त्या मीडिया पार्टनरमधील सुनील आहे तो ऐश्वर्याला सर्व काही आता फोन करून अगोदर जे काही खेळ उद्या खेळला जाणार आहे त्याबद्दल माहिती देत असतो आणि सारंग सुद्धा आता तेथे असतो। तर ऐश्वर्या अगदी शांतपणे ते सर्व काही खेळाबद्दल समजून घेत असते। तर इकडे मात्र जानकी आता अगदी बारकाईने या खेळाचा विचार करते, काही झालं तरी मात्र आता उद्याची स्पर्धा आपल्याला जिंकायलाच हवी। आणि जानकी विचार करते की काही झालं तरी तिच्या स्वभावामुळे नक्की ती काहीतरी असं खोटं वागून ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करेलच, आणि जर ऐश्वर्या ही स्पर्धा जिंकली तर मात्र पुन्हा हे सर्व काही जैसे ते वैसे होईल। त्यामुळे मला माझ्या शेतकरी बांधवांना जिंकवायचं आहे, त्यासाठी मात्र काही झालं तरी मला काहीही करून ही स्पर्धा मात्र जिंकावीच लागेल। त्यानंतर मात्र आता आजी ही इकडे सुमित्राला म्हणत असते की जर ही स्पर्धा ऐश्वर्याने सारंग हरले तर मात्र तुझ्या नावाची ही कंपनी नाही राहणार, तुझ्या ही नावाची कंपनी बुडून जाणार। तेव्हा मात्र आता हे ऐकल्यानंतर सुमित्राला खूप मोठा असा धक्का बसतो। आजी पुढे म्हणते की ती कंपनी आपल्याला कायमची विकावी लागेल। तर आता सुमित्रा विचारात पडते। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।